नमस्कार मंडळी, मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आपली हाडं, दात किंवा मग स्नायू मजबूत ठेवायचे असतील तर कॅल्शियम ही आपल्या शरीराची पहिली आणि महत्त्वाची गरज आहे। पण आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आहारामध्ये किती लोक पुरेसं कॅल्शियम घेतात? बहुतेक लोक फक्त दूध म्हणजे कॅल्शियम असंच समजतात, पण खरं सांगायचं तर निसर्गामध्ये असे पदार्थ आहेत जे दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कॅल्शियम म्हणजे नक्की काय, कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणं काय, शरीरामध्ये कॅल्शियमची भूमिका काय आणि शेवटी असे नैसर्गिक पदार्थ जे दररोज जेवणामध्ये समाविष्ट करून हाडं, दात आणि स्नायू आपण मजबूत ठेवू शकतो। कॅल्शियमचं महत्त्व सर्वात अगोदर बघूया। पहिली गोष्ट म्हणजे शरीरातील 99% कॅल्शियम हाडं आणि दातांमध्ये असतं। दुसरी गोष्ट आहे स्नायू आकुंचन प्रसरणासाठी कॅल्शियम खूप महत्त्वाचं असतं। हृदयाचं ठोक नियंत्रित ठेवण्यासाठी सुद्धा कॅल्शियम महत्त्वाचं असतं। मज्जासंस्थेची कार्यप्रणाली चालवण्यासाठी सुद्धा कॅल्शियम मदत करतं। पुढची गोष्ट आहे रक्त गोठवण्याच्या प्रक्रियेमध्ये महत्त्वाची भूमिका असते कॅल्शियमची। स्त्रियांमध्ये मोनोपॉजनंतर हाडं कमजोर होण्यापासून बचाव होतो कॅल्शियममुळे। लहान मुलांच्या वाढीसाठी अत्यावश्यक घटक आहे कॅल्शियम। कॅल्शियम कमी होण्याची लक्षणं काय आहेत? वारंवार तुमचे स्नायू दुखणं किंवा स्नायू कडक होणं, हाडं ठिसूळ होणं, दात कमजोर होणं, वारंवार थकवा, अशक्तपणा येणं, हातपाय सुन्न होणं, झोप नीट न लागणं, केस गळणं, त्याचबरोबर नखं तुटणं। आता कॅल्शियम वाढवणारे पदार्थ आणि त्यांचे फायदे आपण बघूया। सर्वात पहिलं आहे ते म्हणजे दूध। सर्वात श्रीमंत कॅल्शियम स्रोत। एका ग्लासमध्ये 300 mg कॅल्शियम असतं। हाडं आणि दात मजबूत ठेवतं। रात्री कोमट दूध घेतल्यास चांगली झोप येते। प्रोटीन, व्हिटॅमिन डी, पोटॅशियम यांचा उत्तम समतोल राखला जातो। मुलं, गर्भवती महिला आणि वृद्धांसाठी हे फार आवश्यक आहे। फॅट फ्री दूध घेतलं तरी कॅल्शियम समानच राहतं। सकाळी सूर्यप्रकाशानंतर दूध घेतल्यास शोषण जास्त होतं। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे दही। दह्यामुळे आपलं पचन सुधारतं, आतड्यांतील चांगले जीवाणू वाढवतात। कॅल्शियमसह प्रोटीनचा उत्तम स्रोत म्हणजे दही। जेवणामध्ये दही असल्यास कॅल्शियम शोषण वाढतं। आंबट दही शक्यतो टाळायचं आहे आणि ताजं दही वापरायचं आहे। उन्हाळ्यामध्ये आपलं शरीर थंड ठेवतं, हाडांतील सूज कमी करतं। दररोज 1 वाडगा दही तरी खाल्लं पाहिजे। तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे तीळ। 1 चमचा तीळमध्ये 80 mg कॅल्शियम असतं। हाडांच्या मजबूतीसाठी हे अतिशय उत्तम मानलं जातं। सर्दी, खोकला किंवा कोलेस्ट्रॉल सुद्धा कमी करतं। तीळ आणि गूळ लाडू हे पारंपरिक कॅल्शियमचं टॉनिक आहे। हिवाळ्यामध्ये तीळ सेवनाने उष्णता आणि ताकद मिळते। तीळ हे महिलांच्या हाडांसाठी अत्यंत फायदेशीर असतात। रोज सकाळी भाजून खा। त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे ते म्हणजे बदाम। हाडं, केस आणि त्वचा तिन्हींसाठीही उपयुक्त। 10 बदाम = 70 mg कॅल्शियम। मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन ई ने हे बदाम खूप समृद्ध असतात। रात्री भिजवून सकाळी खायचे आहेत। हृदयाचं आरोग्यसुद्धा टिकवतात, मेंदूची कार्यक्षमतासुद्धा वाढवतात। रोज 5 ते 10 बदाम खाणं हे आपल्या शरीरासाठी पुरेसं असतं। पाचवी गोष्ट आहे रागी किंवा मग नाचणी। आता 100 ग्रॅम रागीमध्ये 350 mg कॅल्शियम असतं। लहान मुलं आणि वृद्धांसाठी रागी ही वरदान आहे। हाडं आणि दात सुद्धा मजबूत ठेवते। रक्तदाब आणि मधुमेह सुद्धा नियंत्रित ठेवते। पचनशक्ती वाढवते। आयुर्वेदामध्ये हाडांसाठी सर्वश्रेष्ठ धान्य म्हणून रागीचं वर्णन करण्यात आलेलं आहे। सकाळच्या नाश्त्यामध्ये रागी उपमा, डोसा तुम्ही खाऊ शकता। पुढची गोष्ट आहे राजगिरा। उपवासातील पौष्टिक अन्न। प्रोटीन प्लस कॅल्शियम प्लस लोह प्लस झिंक एकत्र मध्ये असतं। हाडं आणि स्नायूंना पोषण देतं। हाडं ठिसूळ होऊ देत नाही। चपाती, लाडू किंवा आपण खिचडीमध्ये सुद्धा वापरू शकतो। अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात। रोज थोडासा वापर हा जास्त फायदेशीर असतो आपल्या शरीरासाठी। सोया आणि टोफू ही पुढची गोष्ट आहे। सोया आणि टोफू शाकाहारी लोकांसाठी प्रोटीन आणि कॅल्शियमचा हा स्रोत आहे। 100 ग्रॅम टोफूमध्ये 350 mg
कॅल्शियम असतं. हाडं आणि हार्मोनसुद्धा संतुलित राखतं. इस्ट्रोजेनसारखे घटक महिलांसाठी उपयुक्त असतात. कोलेस्ट्रॉलसुद्धा कमी करतं. सलाड, सूप आणि करीमध्ये आपण हे नक्कीच वापरू शकतो आणि प्रत्येक आठवड्यामध्ये आपण 2 वेळा हे नक्की घेऊ शकतो. 8वी गोष्ट आहे पालक, मेथी, शेपू. या आहेत पालक, मेथी, शेपू ह्या हिरव्या पालेभाज्या. यांच्यामध्ये व्हिटॅमिन के आणि कॅल्शियम असतं. ऑक्सलेट्स कमी करण्यासाठी ह्या शिजवून खाणं गरजेचं असतं. या रक्त शुद्ध करतात. महिलांच्या कॅल्शियम गरजासुद्धा याच्यामुळे पूर्ण होतात. त्याचबरोबर हाडांची पुनर्बांधणीसाठी सुद्धा पालक, मेथी, शेपू या भाज्या महत्त्वाच्या असतात. लोहतत्वामुळे हिमोग्लोबिनसुद्धा वाढतं. आठवड्यातून किमान 3 दिवस तरी या भाज्या आपल्या आहारामध्ये आपण ठेवल्या पाहिजे. पुढची गोष्ट आहे मेथीचे दाणे. हाडं आणि सांधे लवचिक ठेवली जातात. त्याचबरोबर रात्री भिजवून हे सकाळी खाल्ली तर अतिशय उत्तम मानले जातात. आपल्या शरीराचं शोषण वाढवतात. रक्त शर्करा नियंत्रणात ठेवतात. त्याचबरोबर पचनसुद्धा सुधारतात आणि महिलांच्या मासिक त्रासामध्ये सुद्धा या बिया ज्या आहेत त्या मदत करतात. रोज 1 चमचा रात्री भिजवून ठेवून सकाळी खायचे आहे. त्याचबरोबर ते पाणीसुद्धा प्यायचं आहे. 10वी गोष्ट आहे ते म्हणजे खजूर, डेट्स. ऊर्जादायी आणि खनिजांनी समृद्ध असणारे हे डेट्स आहेत. हाडं मजबूत ठेवतात. रक्ताची कमतरता कमी करतात. थकवा कमी करतात. लोह, फॉस्फरससह कॅल्शियमसुद्धा वाढवतात. आणि त्याचबरोबर सकाळी तुम्ही 2 ते 3 खजूर खा आणि 1 कप किंवा 1 ग्लासभर दूध तुम्ही पिऊ शकता. वृद्धांसाठी हे विशेष फायदेशीर आहे. आता आहेत अंजीर. 11 नंबरला आहेत अंजीर. तर अंजीरमध्ये 150 mg, 3 अंजीरमध्ये 150 mg कॅल्शियम असतं. ह्या अंजीरमुळे आपले हाडं मजबूत राहतात. आपलं पचन सुधारतं. आपला रक्तदाब कमी करतं. रात्री भिजवून सकाळी खाल्ली तर अतिशय उत्तम आणि हृदयासाठी सुद्धा उपयुक्त असतात आणि याच्यामध्ये नैसर्गिक गोडवासुद्धा असतो. पुढच्या 12 नंबरची टिप्स आहे भोपळ्याच्या बिया. मॅग्नेशियम, झिंक आणि कॅल्शियमचं शोषण वाढवतात. 1 चमचा रोज खाल्लं पाहिजे. हृदय आणि स्नायूंसाठी उपयुक्त आहे. झोप सुधारते याच्यामुळे आणि इम्युनिटीसुद्धा वाढते. त्याचबरोबर महत्त्वाचं काम होतं ते म्हणजे मेंदू शांत आणि मन शांत ठेवतं. सलाडवरती शिंपडून आपण खाऊ शकतो. 13 नंबरला आहे फ्लॅक्ससीड म्हणजेच अळशीच्या बिया. ओमेगा 3 फॅटी ॲसिड प्लस कॅल्शियमचा कंबो आहे हा. हाडं, केस आणि त्वचेसाठी हे अतिशय उत्तम आहे. हार्मोन संतुलन राखतो. दररोज 1 चमचा पूड आपण खाऊ शकतो. याच्यामुळे कोलेस्ट्रॉलसुद्धा कमी होतं. आपलं पचन सुधारतं. महिलांसाठी अतिशय उपयुक्त असं सुपरफूड आहे. 14 नंबरला आहे ताक. ताक म्हणजे दुधाचं हलकं रूप पण पौष्टिक. याच्यामुळे पचन सुधारतं. हाडं आणि स्नायूसुद्धा मजबूत राहतात. गरम हवेमध्ये शरीरसुद्धा थंड ठेवतं. मसाले घालून घेतल्यास अतिरिक्त फायदे होतात. रोज दुपारी तुम्ही 1 ग्लासभर ताक घेऊ शकता. कॅल्शियमचं शोषण याच्यामुळे वाढतं. पुढची गोष्ट आहे ते म्हणजे मूग, मसूर आणि चणे. प्रोटीन आणि कॅल्शियम दोन्हींचा पुरवठा करतात. हे अंकुरित स्वरूपामध्ये आपण हे खाऊ शकतो. हाडं आणि स्नायू मजबूत होतात. पचन सुधारतं. त्याचबरोबर व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स देतात. सूप आणि सलाडमध्ये सुद्धा आपण वापरू शकतो. आठवड्यातून 4 दिवस आपण हे घेऊ शकतो. पुढे आहे मच्छी. हाडांसकट खाल्ल्यास भरपूर कॅल्शियम मिळतं. व्हिटॅमिन डी सुद्धा मिळतं. हाडं मजबूत राहतात आणि हृदयसुद्धा आपलं निरोगी ठेवतं. मेंदूचं कार्य सुधारतं. 2 वेळा आठवड्यामध्ये पुरेसं आहे. लहान मुलांसाठी सुद्धा उत्तम आहे. 17 नंबरवरती आहे कांद्याची पात. याच्यामध्ये कॅल्शियम प्लस सल्फर दोन्हींचा पुरवठा केला जातो. कोलेजन तयार करतो. केस आणि हाडंसुद्धा मजबूत करतो. रोगप्रतिकार शक्ती वाढवते आणि त्वचासुद्धा निरोगी ठेवते. सॅलॅडमध्ये आपण वापरू शकतो. दररोज थोडंसं खाऊ शकतो किंवा मग कांद्याच्या पातीची भाजी आपण खाऊ शकतो. पुढे आहे ते म्हणजे मोहरीचे दाणे. कॅल्शियम आणि झिंकयुक्त हे मोहरीचे दाणे असतात. याच्यामुळे सांधे आणि हाडंसुद्धा लवचिक होतात. हिवाळ्यामध्ये हे उष्णता देतात आणि त्याचबरोबर आपलं पचनसुद्धा याच्यामुळे सुधारलं जातं. मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा याच्यामुळे होतो. मसाल्यामध्ये आपण नक्कीच वापरत असतो. रक्ताभिसरण सुधारतं आणि
पुढची गोष्ट आहे ते म्हणजे तांदळाचा कोंडा. याच्यामुळे कॅल्शियम, फॉस्फरस, विटॅमिन बी या सर्व गोष्टी मिळतात. आपलं पचन सुधारलं जातं, हाडंसुद्धा मजबूत होतात आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्याचं काम हे करतं. आणि शक्यतो पॉलिश न केलेला ब्राऊन राईस आपण निवडायचा आहे. फायबरने समृद्ध असतो तो, रक्तदाब नियंत्रित ठेवतो. आणि त्याचबरोबर पुढची गोष्ट आहे शेवग्याची पानं. तुम्हाला माहीत आहे ड्रमस्टिक लीव्ज या खूप महत्त्वाच्या आहे. त्यांच्यामध्ये 100 ग्रॅममध्ये 400 mg कॅल्शियम असतं. आयुर्वेदामध्ये सर्वात शक्तिशाली अन्न मानलं आहे. सूप, भाजी किंवा मग तुम्ही चहाच्या स्वरूपामध्ये हे घेऊ शकता. याच्यामुळे आपली हाडं मजबूत राहतात, आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते. महिलांच्या आरोग्यासाठी हे अत्यंत फायदेशीर आहे आणि हिवाळ्यामध्ये हे नक्की घेतलं गेलं पाहिजे. पुढची गोष्ट आहे ते म्हणजे गूळ. आता लोह प्लस कॅल्शियम दोन्हींचा पुरवठा होतो गुळामुळे. तिळासह तुम्ही जर घेतले तर त्याचे परिणाम दुप्पट होतात. म्हणूनच हिवाळ्याच्या दिवसांमध्ये तिळगुळाचे लाडू हे अवश्य खावेत. रक्तशुद्धी आणि हाडं मजबूत होतात, थकवा दूर होतो, पचन सुधारतं आणि सर्दीमध्ये शरीरसुद्धा उबदार राहतं. साखरेऐवजी गूळ आपण नक्कीच वापरला पाहिजे. आणि लाईफस्टाईल आणि अब्सॉर्प्शनसुद्धा व्यवस्थित होतं. आता कॅल्शियम फक्त खाल्ल्याने नाही तर शोषण योग्य झालं पाहिजे, म्हणून विटॅमिन डीची सुद्धा भूमिका तिथे महत्त्वाची असते. म्हणून सूर्यप्रकाश महत्त्वाचा आहे, तिळाचं तेल, अंडी इत्यादी महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर व्यायामसुद्धा केला पाहिजे. याच्यामुळे तुमची एक्सरसाइज झाल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये तुम्ही जो काही आहार घेत आहात तो व्यवस्थितरित्या काम करतो. त्याचबरोबर जास्त चहा, कॉफी, मीठ, सॉफ्ट ड्रिंक्स यांचा दुष्परिणाम होतो, तो म्हणजे स्ट्रेस, झोप आणि हार्मोन्स यांच्यावरती. त्याच्यामुळे या गोष्टी घ्यायच्या नाही. कॅल्शियम शोषण वाढवण्यासाठी टिप्स आहे, रोज 15 मिनिटं तुम्ही सूर्यप्रकाशामध्ये बसलंच पाहिजे. विटॅमिन डी शिवाय कॅल्शियम शोषलंच जात नाही, म्हणून शरीरामध्ये विटॅमिन डी अति महत्त्वाचं आहे. दुधाबरोबर तुम्ही लिंबू रस, आवळा, टोमॅटो घेऊ शकता. व्यायाम करणं गरजेचं आहे. जास्त मीठ, कॅफीन किंवा मग ड्रिंक्स वगैरे ज्या आहेत, कोला ड्रिंक्स वगैरे, तर त्या घ्यायच्या नाही. जास्तीत जास्त पाणी प्यायचं आहे आणि शरीराला पुरेशी किमान 8 तासांची झोप द्यायची आहे. कॅल्शियम कमी होण्याची कारणं काय असतात तर तुमच्या आयुष्यामध्ये सूर्यप्रकाशाचा अभाव, जास्त कॉफी किंवा मग कोला घेणं, ताण किंवा मग निद्रानाशाचा त्रास असणं, विटॅमिन डीची कमतरता असणं, जास्त सॉल्ट घेणं किंवा मग बाहेरचं फूड्स जे आहेत ते जास्त घेणं, औषधांचा दीर्घकाळ वापर केल्यामुळे सुद्धा कॅल्शियमची कमतरता होऊ शकते. कॅल्शियम शोषण वाढवणारे घटक कुठले आहेत तर बघा, हे जर तुम्हाला वाढवायचं असेल तर रोज सकाळी 15 मिनिटं सकाळचा सूर्यप्रकाश घ्या. विटॅमिन डी असलेले पदार्थ, अंडी, फिश ऑइल, तिळ तेल तुम्ही वापरू शकता. कॅफीन कमी करा. जास्त मीठ आणि सॉफ्ट ड्रिंक्ससुद्धा टाळा. आणि नियमित व्यायाम, चालणं, योगा, नमस्कार, सूर्यनमस्कार ह्या गोष्टी तुम्ही करू शकता. आणि शरीरासाठी पुरेशी झोप आवश्यक आहे. त्याचबरोबर स्ट्रेससुद्धा कमी ठेवा. घरगुती पेय आणि रेसिपी, तीळ, दूध आणि ड्रिंक. दुसरी गोष्ट आहे रागीची खीर तुम्ही खाऊ शकता. मोरिंगा स्मूदी तुम्ही घेऊ शकता. मेथीचं पाणी तुम्ही घेऊ शकता. बदाम दूध तुम्ही बनवू शकता. महिलांसाठी किती महत्त्वाचं आहे हे तर मोनोपॉज नंतर हाडं कमजोर होणं ही सामान्य प्रक्रिया आहे, त्याच्यामुळे ही खूप महत्त्वाचं आहे. गर्भधारणेदरम्यान कॅल्शियमची भरपूर आवश्यकता असते. स्तनपान काळामध्ये सुद्धा अतिरिक्त पुरवठा होणं गरजेचं असतं. 40+ वयामध्ये नियमित सूर्यप्रकाश आवश्यक असतो. हाडांची तपासणी ही सुद्धा गरजेची असते. नैसर्गिक आहारावरती भर देणं महत्त्वाचं आहे. औषधं घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं सुद्धा महत्त्वाचं आहे. सप्लिमेंट्स व्हर्सेस नैसर्गिक स्रोत. सप्लिमेंट्स फक्त वैद्यकीय सल्ल्यानेच तुम्हाला घ्यायचे आहे. नैसर्गिक स्रोत नेहमीच सुरक्षित असतात आणि ते तुम्ही सहज घेऊ शकता. जास्त प्रमाणामध्ये गोळ्या घेणं हे धोकादायक असतं. किडनीवरती याचा परिणाम होऊ शकतो. त्याचबरोबर तुमचं कॅल्शियमसुद्धा कमी होतं. आहारातून संतुलित आणि पोषणयुक्त आहार हा सर्वोत्तम असतो. रोज थोडंसं पण सातत्य ठेवलं तर नक्कीच याच्यामध्ये फायदा होतो. होमिओपॅथिक सहाय्यक औषधंही मदत करतात. होमिओपॅथीचा दृष्टिकोन काय असतो?
होमिओपॅथीमध्ये कॅल्शियमची कमतरता आणि हाडांशी संबंधित अनेक स्थितींवरती सौम्य पण प्रभावी औषधं उपलब्ध आहे. ही औषधं शरीराच्या नैसर्गिक शोषण प्रणालीला सक्रिय करतात, म्हणजे शरीर स्वतः कॅल्शियम व्यवस्थित वापरू लागतं. मंडळी, हे 21 पदार्थ जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये ठेवले, याच्यामुळे तुमची हाडं, दात आणि सांधे टिकवण्यासाठी मदत होईलच, पण त्याचबरोबर सूर्यप्रकाश आणि व्यायाम हीच खरी 3 मंत्र आहेत. म्हणजे सांधे टिकवण्यासाठी आहार, सूर्यप्रकाश आणि व्यायाम. तर त्याच्यामुळे त्यांचा आहारामध्ये समावेशसुद्धा करा आणि त्याचबरोबर सूर्यप्रकाश घ्या आणि व्यायामसुद्धा करणं गरजेचं आहे. माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.